त्यावेळेला म्हटलं का आता याच्यानंतर मला बोलू द्या. मित्र, एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण सगळ्या परिसराचे लोक जमले म्हणून बोलतो. या यशो मंदिरची स्थापना 1979 साली झाली आणि त्यावेळेला ती MS दादा गायकर आणि बहुसंख्य ब्राह्मणवाडेकर होते. 3-4 जण बाहेरचे होते आणि ही स्थापना झाली. मोठ्या मनानं MS दादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेची स्थापना केली. 2000 सालापासून मी हेच सांगत होतो का MS दादा संस्थापक आहेत, पण संस्थापक म्हणून त्यांना मान्यता मिळवायला मला 2008 साल उजाडावं लागलं. त्यासाठी मला बराचसा संघर्ष करावा लागला. MS दादांसाठी 2001 साली घाटकोपरच्या माणिकलाल मैदानात एक भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावा लागला. अजितदादा पवार, मधुकरराव पिचड, आनंदराव अडसूळ असे मान्यवर नेते आणावे लागले आणि मग MS दादांच्या नावापुढे संस्थापक हा शब्द लागला. म्हणजे एवढ्यावर थांबलो नाही तर 2013 साली ह्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो ब्राह्मणवाडा गावामध्ये. का हे कशासाठी? तर आम्हाला पण ठाऊक आहे की आईला आई आणि बापाला बाप म्हणण्याची आपली पद्धत आहे आणि ती असली पाहिजे. ब्राह्मणवाडेकरांनी संस्थेची निर्मिती केली हे विसरता येणार नाही. याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणारा आणि ब्राह्मणवाड्याचा झेंडा घेतलेला माणूस मी तसा एकमेव. मी हक्काने या ठिकाणी आज बोलतो. त्याच्या पुढचं सांगतो की या संस्थेची रचना अशी झालेली आहे की एखाद्यानं कोणी जर म्हटलं का ब्राह्मणवाड्याशिवाय यशो मंदिर, तर तेही शक्य नाही. ब्राह्मणवाड्या शिवाय यशो मंदिर जमणार नाही आणि ब्राह्मणवाडेकर म्हणतील की बाकी सगळ्यांना ढकलून देऊ आम्हीच फक्त चालू, तर तेही जमणार नाही. हे संस्थेची रचना ह्या जाणती मंडळी आहेत. MS दादा, बोडके मास्तर, शेळके मास्तर यांनी त्या काळात जे बनवून तयार केलं, त्यात SG उलवळे साहेबांचं नाव घेतलं पाहिजे. या मंडळींनी जी रचना केलेली आहे ती आपल्या पठार भागाची ही संस्था कशी होईल आणि कशी ती पुढे जाईल या दृष्टिकोनातून या मंडळींनी निर्मिती केली. आणि मला आज पुढचं बोललं पाहिजे की आता गेली 2 वर्ष मी या पॅनलच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी आहे आणि या पॅनलची म्हणजे कोण उमेदवार असले पाहिजे याची निवड केलेली आहे माननीय BG गायकर साहेबांनी. त्यांची 2 वर्षापासूनची तळमळ, एक उमेदवार निवडण्यासाठी त्यांची चाललेला आटापिटा हा मी जवळून पाहिलेला आहे. आता BG गायकरांनी मनावर घेतला असतो भानुदास BR म्हणले असते नाही 6च्या ऐवजी आपले 7-8 करून टाकू ना ब्राह्मणवाड्याचे, पण तसं केलं नाही. 6वरच थांबले. ही ब्राह्मणवाडेकरांची दानत आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या मंडळींनी आणि त्याला आपण सॅल्यूट केला पाहिजे. एवढंच नाही तर त्यांनी उमेदवार अतिशय चाणाक्षपणे निवडले, अतिशय हुशार, बुद्धिमान आणि संस्थेला